आपल्या हक्कांसाठी एकतानगर आणि प्रकाशनगर परिसरातील रहिवासी रस्त्यावर उतरले असून अंबरनाथ नगर परिषदेविरोधात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। शिवमंदिर सुशोभीकरण प्रकल्पामुळे घरे तोडण्यात आलेल्या सुमारे 31 प्रकल्पग्रस्त कुटुंबांनी हा मोर्चा एकतानगर कैलास कॉलनी येथून नगर परिषद कार्यालयापर्यंत काढला। मोर्चेकऱ्यांनी तात्काळ तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करावी, प्रकल्पग्रस्त म्हणून अधिकृत घोषणा करावी, तसेच शासकीय घरकुल योजनांचा लाभ द्यावा अशी मुख्य मागणी केली। भविष्यातील विकास कामांमध्ये बाधित कुटुंबांना आधीच पर्यायी घर किंवा योग्य भरपाई देण्याची मागणीही करण्यात आली। दरम्यान प्रशासनाने या प्रश्नांची दखल घेत आगामी महासभेत विषय मांडून तोडगा काढण्याचे लेखी आश्वासन दिले। या आंदोलनात अनेक स्थानिक नागरिक सहभागी झाले होते। न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार रहिवाशांनी व्यक्त केला। तर मागच्या महिन्यामध्ये आमची घरं तोडण्यात आली 7 तारखेला। त्याच्यामध्ये आम्ही 3 दिवस उपोषणाला बसलेलो। 3 दिवस उपोषणानंतर मुख्याधिकारी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुमचं लवकरात लवकर पुनर्वसनाच्या पात्रतेचं आम्ही लेटर देऊ आणि तुमचं शेल्टर होम म्हणून आम्ही लवकरात लवकर देऊ। त्या गोष्टीला 1 महिना झाला तरी देखील आम्हाला काय पाठपुरावा झाला नाही। त्याच्यानंतर हा दुसरा मोर्चा काढण्याची आमची वेळ आली। या मोर्चामध्ये आमची उपमुख्याधिकारी साहेब त्यांच्याशी भेट झाली। ते सिटी इंजिनियर होते, त्यांच्याशी भेट झाली। ते बोलले की आम्हाला पुढच्या येणाऱ्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये तुमचा हा प्रस्ताव आम्ही मांडू आणि काय आहे ते आश्वासनच दिले। मी त्याला आश्वासनच मानणार, कारण आजपर्यंत गेल्या 1 वर्षापासून फक्त आम्हाला आश्वासनच भेटत आलेत। आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा आम्हाला काय पूर्णपणे ठोस असं आमच्यावरती काय निर्णय घेतलेला नाही, ठाम असा निर्णय घेतलेला नाही। आजपर्यंत फक्त आम्हाला आश्वासनच भेटण्यात आलेले आहेत। त्याच्यानंतर एक माझी विनंती आहे खासदार साहेबांना की साहेब, तुमच्या लोकसभा क्षेत्रामध्ये ठाण्यापासून अंबरनाथपर्यंत जेवढे रेल्वेच्या प्रकल्पामध्ये जेवढे घरं बाधित झालेत, लगभग 2000पर्यंत घरं बाधित झाले असतील। तुम्ही त्यांना ते घरं तुटण्यापूर्वी, अजून पण घरं तुटलेली नाहीत, त्याच्यापूर्वी तुम्ही त्यांना घरं दिली। ह्या 31 घरांवरतीच अन्याय का? हे 31 घरच का? त्यांना अजून पण गेल्या 1 वर्षापासून त्यांचा काय पाठपुरावा कोणती प्रशासन आणि कोणते लोकप्रतिनिधी का नाही करत आहे? मला तर असं वाटतंय साहेब की असा मेसेज तुमच्यापर्यंत अजून पोहोचलेला नाही। या गोष्टीची 31 घरांची कल्पना तुमच्यापर्यंत पोहोचलेली नाही मला असं वाटतं। म्हणून माझी विनंती आहे साहेब, तुम्ही स्वतः या गोष्टीमध्ये लक्ष द्या, तरच आमचा काय न्याय निवाडा निघेल। पालिका प्रशासनाने याकडे जर आमचे 1 महिन्यामध्ये 2 आंदोलन झालेत, याच्या पुढेही कंटिन्यू आणि तीव्र स्वरूपात आम्ही आंदोलन करत राहणार जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही तोपर्यंत। माझं नाव राकेश जगदीश जाधव। साहेब, आज एकतानगर रहिवासी संघ यांच्यातर्फे हा मोर्चा होता आणि या मोर्चा दरम्यान आम्ही प्रकाशनगरपासून एकतानगरपासून ते नगरपालिकेपर्यंत आम्ही चालत आलेलो आहोत। आणि या मोर्चा संदर्भात आम्हाला जी काही बॉडी होती प्रशासनाची, त्यांनी आता इथे येऊन भेट दिली। त्याच्यानंतर आमची वरती मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये आम्हाला त्यांनी हे पत्र दिलेलं आहे आणि हे पत्र मी तुम्हाला वाचून दाखवतो की याच्यामध्ये त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे। विषय आहे शिवमंदिर सुशोभीकरण प्रकल्पग्रस्त एकतानगर येथील 31 झोपडपट्टी धारकांना अंबरनाथ नगर परिषदेतर्फे पुनर्वसनाचे पात्रतेचे पत्र देण्याबाबत उपरोक्त विषयांकित प्रकरणी आपणास या पत्राद्वारे कळविण्यात येते की अंबरनाथ नगर परिषदेमार्फत शिवमंदिर प्रकल्पग्रस्त एकतानगर येथील 31 झोपडपट्टी धारकांना अंबरनाथ नगर परिषदेतर्फे पुनर्वसनाचे पात्रतेचे पत्र देण्याकामी दिनांक 23/3/2024 रोजी संबंधित झोपडपट्टी धारकांचे रहिवासाबाबतचे कागदपत्रे नगर परिषदेस उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली होती। त्या अनुषंगाने आपल्यामार्फत दिनांक 25/3/2024 रोजी पत्रान्वये एकूण 23 झोपडपट्टी धारकांचे कागदपत्रे नगर परिषदेकडे सादर करण्यात आले असून 8 झोपडपट्टी धारकांचे कागदपत्रे अप्राप्त आहेत, म्हणजे ते मिळालेले नाही आहेत। सद्यस्थिती या प्रकरणी कारवाई सुरू असून नगर परिषद एप्रिल महिन्यात होणाऱ्या सर्वसाधारण सभेत सदरचा विषय मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे। तरी आपण अवलंबलेल्या मोर्चाचे मागे घेण्यात येऊन नगर परिषद सहकार्य करावे ही विनंती आहे। हे 31 घरं आणि 30 घरं आणि 1 दुकान एवढे तोडलेले आहेत आणि 23 जणांची त्यांना कागदपत्र दिलेली आहेत। 8 जणांची कागदपत्र आहेत ते आम्ही लवकर त्यांना सुपूर्द करणार आहोत।
पालिकेतर्फे काय आश्वासन मिळालं? पालिकेने सांगितले की ह्या महिन्याच्या होणाऱ्या मीटिंगमध्ये, ह्या महिन्याच्या एप्रिल महिन्याच्या होणाऱ्या मीटिंगमध्ये ते हा विषय हा बोर्डासमोर त्यांच्या पॅनलसमोर मांडणार आहेत, जनरल बॉडीसमोर. आणि त्याच्यानंतर त्या मीटिंगमध्ये आमच्या संबंधित असलेले आमची जी लोकं आहेत त्यातले 3 ते 4 प्रतिनिधी त्या मीटिंगमध्ये बसणार आहेत. पालिकेवर तुम्ही समाधानी आहात? मी पालिकेच्या याच्यावरती खरंच आम्ही समाधानी नाही आहेत, पण पालिकेला वेटीस धरून कायम काय मिळणार नाही आहे. आमचा संघर्ष हा कायम राहणार आहे. जोपर्यंत आमच्या घराचे पत्रे चढत नाहीत तोपर्यंत आमचा संघर्ष चालूच राहील. आज आम्ही वेळ घेतो आहे, त्यांना आम्ही वेळ देतो आहे, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे आणि आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो आहे. काही काळासाठी नगरपालिकेच्या मीटिंगमध्ये जर का हा विषय झाला तर आम्ही त्यांना स्वतःहून त्यांना आमच्या सत्यनारायणाच्या पूजेला बोलवू आणि जर का विषय नाही झाला तर आम्ही सत्यनारायणाची पूजा इथंच मांडू.